सारासार विचार करा उठा उठी, थोड़ा इको कमी करा। सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे, तयाच्या चिंतने निरसल संकट, तराल दुर्गट भव सिंधू। जन्मोन या कुळी वाचे स्मरे राम, धरी हाची नेम आहिरनिसी, तयाच्या चिंतने निरसल संकट, तराल दुर्गट भव सिंधू। तुका मने कोटी कुळे ती पुनीत, भावे गाता गीत विठोबाचे, तयाच्या चिंतने निरसल संकट, तराल दुर्गट भव सिंधू। ठला सारासार विचार करा उठा उठी, सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे, तयाच्या चिंतने निरसल संकट, तराल दुर्गट भव सिंधू। पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम। हो सरे चरण संताची, हो सरे चरण संताची, हो सरे चरण संताची। त्यांच्या कृपादाने कथेचा, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार। माझी सद्गुरुदास तुका, माझी सद्गुरुदास तुका, माझी सद्गुरुदास तुका। हे पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, माझी सद्गुरुदास तुका। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, माझी सद्गुरुदास तुका। नमो ज्ञानेश्वरा, 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 नमो ज्ञानेश्वरा,
शरण 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 हनुमंता हनुमंता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो तुकया स्वामी देवा यावरी न करावा अवेर गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सारासार विचार करा उठा उठी सारासार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निरसल संकट तराल दुर्घट भव सिंधू। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवे करता निवडलेला अभंग जगद वंदनीय जगाचे मायबाप साक्षात पाचवा वेद जगद्गुरु श्री संत तुकोबराय वैराग्याची महान मूर्ती देहू निवासी यांचा सुंदर सर्वांच्या परिचयाचा असलेला नामपर प्रकरणातला आणि उपदेशही प्रकरणातला अभंग सेवेकरता या ठिकाणी निवडला आणि हा अभंग घेण्याचं मूळ कारण सप्ताहामध्ये महाराज 3 कीर्तन बांधलेले असतात। पहिलं जागर आणि काला। पहिल्या कीर्तनाच्या दिवशी महाराज बांधलेला असतो नामपर महिमा हाच कीर्तनाच्या माध्यमातून प्रगट झाला पाहिजे आणि जागराच्या दिवशी या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये झालेल्या सेवेसाठी आपण काय मागतो हे भगवंताकडे आपल्याला मागावं लागतं आणि काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान श्रीकृष्णानं गोकुळामध्ये मथुरामध्ये ज्या लीला केल्या जे चरित्र केलं ते आपल्याला या ठिकाणी वर्णन करावं लागतं। ठला विठ्ठला सारासार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निरसल संकट तराल दुर्घट भव सिंधू। सारासार विचार प्रस्तुत प्राप्त कीर्तन प्रसंगी सारासार विचार करणं म्हणजे सार आणि आसार। सार म्हणजे परमार्थ आणि आसार म्हणजे संसार। मग तुकोबाराय म्हणले आम्ही सार आणि आसार याचा विचार केला पण पुढं काय करायचं। तुकोबाराय म्हणतात पुढं आपण सार आणि आसार ह्या 2 गोष्टीचा विचार केल्याच्या नंतर आपण आपल्या कंठामध्ये भगवंताचं नाम धरायचं। हो तुकोबाराय धरला आम्ही आमच्या भगवंताचं कंठामध्ये नाम धरलं मग त्यानं काय होईल तर दुसरं चरण असं सांगतं तयाच्या चिंतने निरसल संकट तराल दुर्घट भव सिंधू। संसार रूपी भवसागरातून तरुण जाण्यासाठी भगवंताचं नामचिंतन हे आपल्या मुखातून झालं पाहिजे। हो तुकोबाराय आम्ही केलं तेही केलं मग पुढं काय होईल। जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम धरी हाची नेम आहिरनिसी। आहिरनिसी म्हणजे रोज नित्यनेम दैनंदिन आपण जन्माला ज्या कुळामध्ये आपला जन्म झाला त्या कुळामध्ये आपण 2च अक्षर म्हणायचे कोणते एक कृष्ण म्हणा एक राम म्हणा
जन्मनी या कुळी वाचे स्मरे राम. वाचे म्हणजे आपल्या मुखानं म्हणायचंय, मुखाने राम म्हणायचं. म्हणलं तुकोबराय मग काय होईल? तुका म्हणे कोटी कुळेती पुनीत भावे गाता गीत विठोबाचे. तुकोबराय म्हणले आपण काहीही करीत असताना, कुठेही वाटेवर बसलेले असताना याच्या त्याच्या चाड्या करूस तर कामामध्ये काम काही म्हणा राम राम. भगवंताचं नामस्मरण भावेनं. भगवंताला काय अपेक्षा राहतं? भावेनं घ्यायचं. नाही तर सहज आपण म्हणतो चालता चालता मी खूप वेळेस राम म्हणलं, त्याला अर्थ नाही. तुझ्या अंतःकरणामध्ये जर भगवंताविषयी श्रद्धा नसेल तर ते नाम घेऊन काही फायदा होणार नाही. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. आता अनेक पंडित महापंडित रती महारथी या ठिकाणी येऊन जातील, पण अभंगाचा भावार्थ असाच असेल मी या ठिकाणी ठामपणे सांगू शकत नाही, कारण आपापल्या बुद्धिमत्तेनुसार अभ्यास झालेला असतो, है की नाही. म्हणून या सप्ताहामध्ये ज्यांनी या ठिकाणी मला पहिल्या दिवसाची संधी दिली, आजच्या कीर्तनाचे यजमान ज्ञानराज लिंबाजी नवल यांच्यामुळं आज तुमच्या आणि माझ्या दर्शनाचा योग आला. त्यांचे खूप वेळेस फोन आले आणि तसे पाहता मावातील सर्वच व्यक्ती माझ्यावर नितांत प्रेम करणारी महाराज खूप जवळच आहे आणि खूप फोन येतात जातात. पहिलंही कीर्तन याच ठिकाणी झालं आणि या ठिकाणी काय पवित्र मंदिर आहे, जमीनच पवित्र म्हणावं लागेल आपल्याला. या ठिकाणी आल्याच्या नंतर पहिलं कीर्तन या ठिकाणी माझं झालं आणि दुसरंही कीर्तन आज पवित्र तुकादेवीच्या साक्षीनं याच भूमीमध्ये होते महाराज. काहीतरी जागृत देवस्थान आहे बरं काय, कारण जागृत देवस्थान असल्यामुळंच या ठिकाणी मला बोलण्याची स्फूर्ती जी भेटते ना, ते तुकादेवीच्या आशीर्वादामुळेच या ठिकाणी भेटते आणि तुम्हा सर्व लोकांचं प्रेम असल्या कारणाने भेटते. आता या ठिकाणी पहिलाच दिवस आहे हा, पण वाटत नाही पहिल्या दिवसाचं कीर्तन आहे असं वाटत नाही, कारण एवढा मोठा माहोल आणि ज्यांनी सुंदर अशी सुरुवातीला सुंदर ते ध्यान, महाराजाचं नाव मला माहीत नाही, करण महाराज शिंदे, सुंदर अशी चाल त्यांनी परमार्थिक चाल घेतली. खूप खूप त्यांचे सुद्धा आभार. आणि माझ्यासोबत आलेले हरिभक्तपरायण आमच्याच गावातले श्री संत नामदेवबाबा यांचे वंशज समाधान महाराज जोगदन आणि महादेव महाराज गरड, आणि सुंदर अशी चाल ज्यांनी अगदी तालासुरात घेतली समाधान महाराज जोगदन आणि करण महाराज शिंदे यांच्यासाठी एकदा टाळ्या झाल्याच पाहिजेत बरं का. आता आमच्या गावातले महादेव महाराज गरड आहेत, कुठे गेले नाही काय नाही, श्रीरंग आबाच्या हाताखाली शिकले, पण आवाज म्हणताना इतका गोड आहे, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा आपण टाळ्या वाजवू. आणि आपण किती या ठिकाणी जमलोत, पण जर माईकत नसन सिस्टीमत नसन तर याला अर्थ नाही बरं का. सिस्टीम सुद्धा अगदी गोड लावली आमच्या हरिभाऊनी बाबा भाऊनी, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि नकादे महाराजांनी अगदी हृदयातून पखवाद वाजवलाय, सुंदर असं छान वातावरण त्यांनी पहिल्या दिवशी इतकं रंगवलंय, त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या झाल्याच पाहिजे. आणि गावातील सर्वच विनेकरी बाबा असतील सर्वच, आणि आपले पाटोद्याचे आम्हाला गुरुस्थानी आहेत नळगे महाराज, ते सुद्धा आज आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिलेत. आणि बाबाच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. बाबाचं नाव मला माहिती नाही, माऊली महाराज कोठाळकर. आणि हे मुलं टाळ्या वाजा सर्वासाठी. हा सुख सोहळा का स्वर्गी पाहायला भेटतो का महाराज? नाही भेटत. आता हे सगळी वारकरी संप्रदायातली मंडळी पाहिल्याच्या नंतर गावात जे भंगिरे पुड्या खात फिरते त्याला लाजा वाटायला पाहिजेत. काय महाराज कौतुक करायसारखं आहे होय. हा नरदेह परत परत मिळणार नाही, भेटला तर त्याचा असं स्वर्ग या ठिकाणी तयार झालं पाहिजे, है का नाही? नाही तर काय होतं महाराज, सकाळी पोरग उठत आणि बापा देखत काय आज काम, बापाला विचारतंय, बापाला काम सांगतंय. त्याच्यासाठी सप्ताह आहे, त्याच्यासाठी सत्संग आहे, त्याच्यासाठी सगळा या ठिकाणी मेळ जमलेला आहे. नाही तर कित्येक वेळेस आपण सप्ते करायचे, काही करायचं, सप्त्यातून काहीच घ्यायचं नाही,
याला अर्थ नाही, याला सप्ताही म्हणता येणार नाही. नाही तर प्रत्येक वर्षी सप्ते करतो, पण सुधारणा जर होत नसेल तर सप्ते बी करणं चुकीचंच आहे. एक ना एक व्यक्ती प्रत्येक सप्त्यामध्ये घडलाच पाहिजे, है का नाही. आणि विनामूल्य सेवा आहे. वा वा वा, क्या बात आहे बाबा, धन्यवाद, है का नाही. आणि आज संध्याकाळची जी पंगत होती, रंगनाथ भाऊ बोराडे महाराज, काय सांगा, एक कन्या आणि पंगत जीवनामध्ये येऊन कन्यादान आणि अन्नदान, एक पृथ्वी दान केल्याचं पुण्य त्या माणसाला भेटतं बरं का. आता हे कोणाच्याही नशिबात नाही महाराज. गंज करा वाटतंय पण पाप आड येतंय, करा वाटतं त्याला पण पाप आड येतंय. हरिपाठ म्हणा वाटतोय पण पाप मंदिरात जाऊ देत नाही. भजन म्हणा वाटतंय, तिथपर्यंत गेला की दुसरा विचार येतो, शेतात काहीतरी राहिलं, हे तुमचं पाप आहे पूर्वजन्मीचं, ते तुम्हाला हे कार्य करू देत नाही, है का नाही. म्हणून सर्व मायबाप मंडळीच्या सेवेशी साष्टांग दंडवत करून सेवेला आपण या ठिकाणी सुरुवात करू, है का नाही. पुनश्च एकदा मी पंगतदार आणि यजमानाचे खूप खूप आभार या ठिकाणी मानतो. कारण त्यांनी नसता फोन केला, घरी काय केलं असतं महाराज, खुशाल झोपला असतो, काय केलं असतं, है का नाही. त्यांनी बोलिलं, या ठिकाणी येण्याचा योग आला, तुमच्या सर्वांचे मायबापांचे दर्शन झाले, माता माऊली या ठिकाणी आले, ते म्हणजे सगळ्याच बोललं, आमचं काहीच नाही प्रभू, तुम्ही महेशाच्या मूर्ती तुमच्यासाठी बरं काय, है का नाही. आणि परत वारकरी म्हणते ना, आम्ही काय केलं मग, मस्तक हे मस्तक हे सगळं झालं, पण वाट्यावर म्हणते ना, आम्ही नुसतं बघायलो. सकळांशी आहे इथे अधिकार, सगळ्यांनी येऊन इथं, नाही तर मी येतो तिकडं, जमतंय का. सोपदार बाबा माफ करा, तुमचं नाव मला घ्यायचं राहिलं होतं, है का नाही. चला या समोर या, आपल्याकडे वेळ थोडा आहे आणि चिंतनीय कीर्तने पा तुमच्यासाठी. या सगळे या इकडं, काय तिकडे हिवात बसले तुम्ही, या या इकडे या, चला चला. एखादं मांडीत मुंडकं घालून बिडी पण ओढतंय तिथं. अरे मी काय लांबचं आहे का काय, या इकडे या सगळे, कीर्तन तुमच्यासाठी आज. पा बाकीचे चालले घरी, तुमचे लग्न झाले का, या इकडे या पुढे या. पोरी पोरी या पुढे या. अरे का वाट्यावरले कोणता अभंग आहे, आम्ही म्हणलेलं आत्ता कोणता, वा. सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे. जीवनामध्ये आपण आल्याच्या नंतर भगवंताचं नाम कंठात धरायचंय. आता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, आपला जन्म कशामुळे झाला, किंवा आपण या पृथ्वीवर का आलो, हा प्रश्न स्वतःला पडला का नाही. आपण एखाद्या पशु पक्ष्याच्या दावणीला का बांधल्या गेलो नाहीत. मानवाच्या जन्माला आपण का आलोत, किंवा व्यक्ती होऊनच या पृथ्वीवर का आलोत. ज्ञानेश्वरी वाचायची का आता इथं, आगा कर्मी जे उरावे ते ते सुख दुःखा, काय पुढं
फळावे भोगणे यावे देहा एका, काहीतरी पूर्वजन्मीचं पाप आपल्याला या ठिकाणी ह्या योनीमध्ये जन्म घेऊन येतं. मग किती लक्षे योनी भोगल्याच्या नंतर आपल्याला नरदेह प्राप्त होतो? किती? 84 लक्षे. 84 लक्षे. आता 84 लक्ष योनी जायला किती वेळ लागणार आहे? 20 लक्ष योनी भोगाव्या वृक्षामध्ये. महाराज 20 लक्ष योनी वृक्षामध्ये. जलचरी 9 लक्षे. 11 लक्षे पशुमध्ये. 10 लक्षे किड्या मुंग्यामध्ये. 30 लक्षे पक्षाची या घरी. आणि उरले मानवा भितरी 4 लक्षे. सगळ्यात कमी 4 लक्ष येवण्यामध्ये फेरा घेऊन आपल्याला या ठिकाणी जन्म घ्यायचा आहे. आणि जन्म बरं भेटला इकडून तिकडून तर आपण काय करतो? येऊन हरिनाम घेतो का? कधीच नाही, है की नाही? अरे फार मोठं भाग्य आपल्याला नरदेह प्राप्त झाला. हे दुर्लभ आहे महाराज. नरदेह कसा आहे? दुर्लभ आहे. 84 योनी भोगून आपल्याला हा नरदेह प्राप्त झालाय. म्हणून तुकोबराय म्हणतात, लागून या पाया विनवितो तुमासी, करे टाळी मुखे विठ्ठल म्हणा वेळोवेळा. तरी आम्ही म्हणत नाही. म्हणतो का? मग आपली का वाच्या बसती का विठ्ठल विठ्ठल म्हणायला? ही वाच्या त्याचीच आहे. एवढे मोठे साधू संत महाराष्ट्रामध्ये होऊन गेले. तुकोबराय होऊन गेले, ज्ञानेश्वर महाराज होऊन गेले. ज्ञानेश्वर महाराज आणि तुकोबरायाने आपल्याला जी ग्रंथ संपदा दिली त्याच्या बदल्यात आपल्याकडून काय घेतलं का हो महाराज? काय घेतलं का? अहो तुकोबरायाला तर इतकं बेजार केलं लोकांनी. आणि आज त्या तुकोबरायाच्या नावाने गावाने एवढाले सप्ते व्हायला लागलेत. आणि जिवंत असताना आपल्याला महात्मे कळत नाहीत, निघून गेल्याच्या नंतर कळतेत. आपल्या जवळ साहेबराव महाराज कोठाळकर निघून गेले, गंगा भारती महाराज निघून गेले. आणि ज्यांच्या पुण्यतिथी निमित्त हा अखंड हरिनाम सप्ताह हा सुद्धा एक महात्माच होऊन गेले. ते इथंच का आले? पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पवित्र ते कुळ पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. कर्मधर्म त्यांचा झाला नारायण. या ठिकाणची भूमी कशी आहे? पवित्र आहे. भारतातच संत जन्मलेत, अमेरिकेला जन्मले नाहीत. म्हणून हे कुळही पवित्र आहे आणि देशही पवित्र आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात, तुम्हाला वारंवार विनंती करतात, ह्या भवसागरातून जर तुम्हाला तरुण जाणे असेल तर लागून या पाया विनवितो तुम्हाला. किंवा
सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला तुम्हासी भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. असेच एक म्हातारे बाबा गेल्या वर्षीचे बाबा पुढे आपले कुठं पण असे तसेच एक बाबा होते. रोज सकाळी नित्यनेमाने आंघोळ गिंगुळ करून आपलं फेरफटका मारून भगवंताचं दर्शन करून यायचं. मग गेले असेच एक दिवस फिरत फिरत गेल्याच्या नंतर एक साधू पुरुष बाबा भेटला त्यांना. आणि साधू पुरुष तप करीत बसले होते बरं का. मग ते साधू पुरुष त्या बाबाला रोज पाहायचे. अरे का रे बाबा तुम्ही रोज येता दर्शन घेता आणि घाईघाईने जाता, मला तुमचं काही कळत नाही. बाबा म्हणला बाबा घरचे माझ्याशिवाय जेवण जेवत नाहीत. स्वयंपाक जरी किती केला तर मी घरी गेल्याशिवाय कोणी अन्नाला हात सुद्धा लावित नाही. साधू पुरुष होते त्याने ओळखलं याची घरी काय इज्जत आहे. ओळखल्याच्या नंतर आपण एक दिवस असं करू म्हणले, मी तुला एक विद्या शिकवतो म्हणले की त्या विद्येनं काय होईल 3 किंवा 4 तास तुला सगळं कळन, कोण काय म्हणतं सगळं, पण तू मूर्छित राहशील आहे का नाही. ती विद्या आहे. ती विद्या शिकल्याच्या नंतर तुला कळन तुझं कोण आहे आणि माझं कोण आहे. म्हातारा म्हणलं बरं. मग शिकली त्या बाबाने विद्या त्याला. साधू पुरुषांनी बाबाने विद्या शिकल्याच्या नंतर म्हातारं घरी गेलं. घरी गेल्याच्या नंतर सगळं पाहिलं, सगळं सुना लेकरं बाळ सगळ्याला एकत्रित केलं. सगळे कुटुंब म्हाताऱ्याच्या आधी जेवण बसलं. परत बाबाकडे गेलं. बाबा म्हणले तुम्ही म्हणले तसंच झालं, माझ्यामध्ये कोणाचा जीव नाही, ती विद्या मला शिका. बाबाने ती विद्या शिकली आणि घरी गेल्याच्या नंतर म्हाताऱ्याला नुसतं म्हणले तुम्ही एका कोपऱ्यात बसायचं, तशी तुमची समाधी लागणार. घरी म्हातारा आलं की समाधी लागली वा बाबाची. मग बाबाला कळालं आता आपल्यापाशी कोण कोण आले, कोण कोण रडायलंय. पहिली पत्नी आली, बाई म्हातारा गेला का बाया. आता बाया का कमी रडतात का महाराज. एक म्हातारी आली. दुसरी, बाई काय खाल्लं होतं घरात ती म्हाताऱ्याने, येडवाकडं तर नव्हतं ना खाल्लं. हो बाई पतलत नाही. येडवाकडं खाल्लं पतलं नाही. काय खाल्लं होतं, मासे खाल्ले, मटण खाल्लं. म्हातारी लागली मोठ्याने बोंबलायला लागली. सुना आल्या थोडंसं कराळड्या, लेकी आल्या थोडंसं कराळड्या. पोरायचे तिकडंच भांडणं लागले. कशामुळं, हे तो संपत्तीचे वारे, आपलं कोणी नाही. पोरं तिकडंच भांडणं करायला लागले स्मशानभूमी. ती वाटणी मला घ्यायची, ही वाटणी मला घ्यायची. म्हातारा आपलं चिप्पडे ऐकतंय कोण काय म्हणायलंय. म्हातारीला बट्ट केलं महाराज बसायला. आथरलं, आंघोळ घालायची टाईम आला. म्हातारं सगळं कौतुक पाहिलं या लोकायचं. आपलेच आहेत पण कुठपर्यंत आहेत, कुठपर्यंत आहेत, दरवाजापर्यंतच आहेत, स्मशानभूमीपर्यंत. आणि तिथून पुढचा प्रवास आपला आहे. तू का म्हणे तुला कोणी सोडविना, एका चक्र कृष्ण भगवान हाच आपल्याला एक सोडवणार आहे. मग म्हाताऱ्याने सगळ्याचं गंमत पाहिली. आपलं तर कोणी नाही म्हणले इथं. आता म्हातारं तटकन दिवशी उठून बसलं. आणि साधू पुरुषांनी सांगितलं होतं ह्या कुंडीमध्ये हे जेले, हे जेल काय करायचं, ज्या व्यक्तीचा कुटुंबातल्या तुझ्यामध्ये जीव आहे हे त्या कुंडीतलं पाणी 2 असं थेंब त्या मोटरसायकल तिकडं. पोरीला फोन केला जिथं असेल तिथं निघून ये, आपण या फांद्यात पडायचंच नाही. आणि सुना म्हणल्या तो या लेकी तो या व्हायना तो ना आम्ही कुठाल्या कोण आहे. सुनाने बी अंग झटकून दिलं. जसं म्हातारा उठलं तसं साधू पुरुषाकडे गेलं
आणि महाराज आता इथून पुढं मला काय करायचं अभंगाचं सारा सारा विचार सारा सारा विचार सारासार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे. म्हणून म्हातारं म्हणलं पश्चाताप झाला मला बाबा, मी आता आजपासून भगवंताच्या शरण जाणारे, मला आता काही नको, माझा आता अंतकाळ पण जवळ आलेला आहे, मी फक्त नामस्मरणाशिवाय काहीच करणार नाही, आहे का नाही. पण तुकोबर आहे शेवटी विनंती करू 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 मेले, पण आपल्या लोकांनी काय कंठामध्ये भगवंताचं नाम कधी धरलं नाही. कर जोडून विनवित तुम्हारे काळ
पोर आपले वाढदिवसाला डीजे लावतेत. बडे हाय बावाचा आणि धिंगाणा साऱ्या गावाचा. सातबारा गेला पण नादच केला. काय याचा नाद गेला. गुंठा नाही ठुला बापाला तो. व्यसनात गुंगले पोर आपले व्यसनात. काय करू लोक म्हणजे कीर्तनात महाराज नाचले. अरे परमाने तू कबर राहायचं. नाचू कीर्तनाच्या रंगी नाचू कीर्तनाचे 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 नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावून ज्ञानदीप लावून जगू. नाचू कीर्तनाचे रंगी 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 नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जेगी. किंवा तू कबर आणखी एक परमान कीर्तन तांग कीर्तन तांग तुको बरा याही पुढे जाऊन म्हणले वृद्धे होती तरणे रे. कशात कीर्तनात. आणि आपले लेकर हिंदू धर्मातले 500 रुपये रोजाने बाप लोकाच्या बांधावर कामाला आहे. त्याची चिंता बापाला नाही बाप पोराला नाही. आणि ते 500 रुपये घेऊन पोरग दुसऱ्याच्या गाडीमध्ये 100ची टाकून कॉलेजला जातं. तिथं जाऊन दुसऱ्याच्या लेकीवाळीकडे वाकड्या नजरानं पाहतं. याच्यासाठी कीर्तने महाराज तुम्ही इथं या
इथं आल्याच्या नंतरच शुद्ध होऊन जाताना पहा. कथनात यावे सुध होई जावे, कथनात यावे सुध होई जावे, कथनात यावे सुध होई जावे, कथनात यावे सुध होई जावे. दान पिके भावे तो भावेला, दान पिके भावे तो भावेला, दान पिके भावे तो भावेला, दान पिके भावे तो भावेला. कथनात यावे सुध होई जावे, 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 सुध होई जावे. खटनट यावे शुद्ध होऊन जाये, किंवा संसाराच्या अंगी अवघेची व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आता आपण अभंग असा निवडलेला आहे, प्रत्येक गोष्टीचा आपल्याला विचार करायचा आहे. भैया तू कितीला आहे रे? 6वी बरा बरा. तू कितीला आहे? 3री. तू पाठीमाग शाळात नाही का तू? भैया तू कितीला आहे? 3रीला. तूच उभा राहत. शिवाजी महाराजाचा जन्म कधी झाला? लग्न झालं का? ही आमच्या गावात नाही ना. हा मालिका पाहतो का ते? आता असं काय ते झुकी गाणे उभा राहा. सगळं माझ्या जवळच मला पेटलं. काय लावलं? शिवी लावली ना. हे पुष्पाराज काय झुकी गाणेचा जेवढं पाकिट येईन आज तेवढं तुलाच आहे. राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंचा जन्म कधी झाला? तुला मम्मी आवडती का पप्पा? मम्मी. पप्पा दारू पितो ना? कस काय? हाव म्हणत ते. बस बाळा खाली. अभंग याच्यासाठी घेतला, आपलं मुलावर लक्ष नाही. अरे ज्या जन्मदात्या बापासाठी आपण लढतोत रात्रंदिवस, आणि ज्या बापाच्या बापामुळं आज हा सभामंडप भरलेला आहे, आपण इथं उभा आहे, देवळात देवी आहे, त्याचा जन्म जर आपल्याला माहीत नसेल तर किती शोकांतिक आहे. अमेरिका, ब्राझील, ऑस्ट्रेलिया या ठिकाणी जर गेला तर एवढाने मोबाईल लेकरं दुरुस्त करतात, हातावरले हातावरून इकित येत. आणि आपल्याला कवर जर फाटलं याचं तर शिवता येत नाही, आहे का नाही? मग मासाहेब जिजाऊने जर विचार केला असता की मला ह्या स्वराज्याहून काही घेणं देणं नाही, माता भगिनी तुम्हाला सांगतो, राष्ट्रमाता जिजाऊचे आपल्यावर उपकार आहेत. धन्य धन्य तुराई शिवरायाची जिजाई, आज पूजी तो महाराष्ट्र सारा. मुजरा मानाचा जिजाऊला, मुजरा मानाचा जिजाऊला, मुजरा मानाचा जिजाऊला, मुजरा मानाचा जिजाऊला, मुजरा मानाचा जिजाऊला.
वाली तिथं मुलाला गावली तिथे मुलाला गावली आई बहिणींना संकट काळी नव्हता कुणी त्यावेळी वाली नव्हता कुणी वाली नव्हता कुणी हे मनी तिचा उच्च कधी होईल याचा मनी तिचा उच्च होईल याचा करी विनंती आहे शिवाजीला मानाचा तिचा मुला दुसरा मानाचा तिचा मुला दुसरा मानाचा तिचा मुला दुसरा मानाचा तिचा मुला तिचा मुला तिचा मुला तिचा मुला काय महाराज 4 वाजता जरी कीर्तन संपलं तर बस झालं आज. कारण काय गायक मंडळी महाराज टाळ्या वाजा एकदा. हे पुन्हा हा देह सोडून गेल्याच्या नंतर हे पाहायला भेटणार नाही. वर यमचे सगळे आणि तिथं हिसाब चालतो. मग आगा कर्मी जे भोगा किंवा भोगतो ना घडे संचित वाचून काय काय पृथ्वीवर जाऊन काय काय केलं तू त्याचा हिसाब तिथं आहे. सक्रात जवळ आली माता भगिनी हो. खरं सांगतो तुम्हाला, खरी सक्रात कोणती तुम्हाला सांगू का? वांद्याला चिखलाच्या हत्तीवर बसून गेली गांधारी. कुठे गेली? कोणाच्या घरी? कुंतीच्या घरी. चिखलाचा हत्ती केला. कुंतीला प्रश्न पडला, ती हातीवर आली तर मी कशावर जाऊ? कुंतीला कळून आलं सक्रातीला दान म्हणजे उष्ण आहे. दान या शब्दाचा अर्थ उष्ण आणि वान उष्ण आहे आणि दान भगवंताकडे मागायचंय. कुंतीला कळलं 12:30 वाजता माझे मालक निघून जाणार आहे. माझ्या कुंकवाचा धनी राहणार नाही. मला सक्रातीसाठी वाण द्यायला गांधारीच्या घरी जायचंय. आता मी काय करू? कुंती गेली भीष्म पितामहाकडं आणि भीष्म पितामहाला माहीत होतं कुंती माझ्याकडं का आली. कारण भीष्म पितामहा साधू पुरुष होते महाराज, दिव्य पुरुष होते. त्यांना सगळं कळत होतं. आता पूर्वीच्या काळी का टी व्ही होती का महाराज? नाही. पण धृतराष्ट्राने सगळं घरी बसल्या काय बघितलं? सगळं कुरुक्षेत्र तयारी जागेवर घरी बसल्या पाहिलं की नाही. दूरदर्शनचा सुद्धा शोध अगोदरच लागलेला आहे. ज्ञानेश्वरीमध्ये लिहून ठेवलेलं आहे. सगळं दाखिलं. संजय उवाच म्हणतो ना आपण, संजय उवाच हा त्याच्या मधला दुवा होता. हे सगळं त्याला दाखवून द्यायचा. भीष्म पितामहाला कळलं 12:30 वाजता साधूच्या वेशामध्ये यम येणारे आणि कुंतीच्या मालकाला पंडूला घेऊन जाणारे. म्हणून ती म्हणली माझं खरं वाण हे, माझं जर सौभाग्य कुंकू टिकलं तर हेच आहे. मग भिक्षान देई म्हणले. जे साधू पुरुष आलता ना, भिक्षा यम आलता साधू पुरुषाच्या वेशामध्ये यम आला आणि त्या कुंतीला म्हणला भिक्षान देई. भीष्म पितामह उठले, थांब कुंते, तो यमे तुझ्या मालकाला घेऊन जाण्यासाठी आलाय. त्याला भिक्षा आज सिद्ध पुरुषांनीच आणि ब्रह्मचारी ह्या व्यक्तीनं जरच वाढली तरच तुझी सक्रात टिकली. म्हणून भगवंताकडे माता माऊली तुम्हाला एकच मागणं मागतो, दुसरं काहीच नाही. आजपासून ह्या कीर्तनातून जर काही घरी घेऊन जायचं असन तर आधी आपल्या सुनायला नीट बोला. नाही तर सक्रातीला आपण काय करतात लक्ष्मी माहिती आहे का महाराज? सासूला नाहीत लाईत कुकू, शेजारणीला बोलून घ्या त्या चहा ठुला ही. म्हणजे सासू जळवली पाहिजे, सक्की जाऊ जळवली पाहिजे. याला सक्रात म्हणता येणार नाही. तुकोबरायची सक्रात ही नव्हती. देव तिळियाला अवघा गोड झाला, साधला हा पर्वकाळ, गेला अंतरीचा मळ. तुमच्या मनामध्ये जे शिळविकार भरलेले आहेत याला आधी रिकामं करा. ती खरी सक्रात आहे का नाही? म्हणून आपण आपला विषय चालला होता. राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ जर नसत्या तर आज तुमच्या कपाळावर कुंकू नसतं, आपल्या दारी तुळशी उंदरावर नसतं, मस्जिदी असत्या. आणि बाबा तुमचं नाव काय?
मग अण्णाचं नाव का अण्णा असतं काय? अण्णा असतं पाशा पाटील, बाबू कृषी, भाऊतुल्ला खा. सिस्टीमवाल्याचं काय असतं? शब्बीर पठाण. महाराज, जर महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते ना तर आपण नाव आलुफाला उरलो नसतो. अफजल खान ज्यावेळेस आपल्या भारतामध्ये निघाला त्यावेळेस आधी तुळजाभवानीचं मंदिर तोडलं. जे जे हिंदूंचे धर्मस्थळ आहेत ना हे सर्व त्यांनी पायाखाली घातले आणि तिथं मस्जिद उभा केली. म्हणून आज त्या व्यक्तीमुळे मंदिरात देवे आणि मी कीर्तन करतो इथं. नाही तर आपल्याला सगळ्या दाढ्या इतकाल्या वरून टोप्या, सलाम अलैकुम, सलाम भाईजान. हा गई लक्ष्मी हसाल्यात पण त्याची एक दोन नाव घेऊ का? मुमताज बेगम आणि हिंदीच्या मायचा पत्ता नाही. भाकर खाया क्या मेरे आब्बा जान. काय अर्थ आहे महाराज? काही नाही. त्या व्यक्तीमुळे आज आपण जिवंत आहे महाराज. आपले धर्मग्रंथ शाबित आहेत. आज पूर्ण धर्मग्रंथ गेल्याच्या नंतरही अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म झाल्याच्या नंतर पूर्ण त्यांनी जेवढे 12 ज्योतिर्लिंग आहेत याचा जीर्णोद्धार केला महाराज. अहिल्याबाई होळकर एक स्त्री ना केलं महाराज ते. म्हणून कीर्तनातून काही नेता आलं तर नेऊ नका, चपला नेऊ नका कोणाच्या, पण चांगले विचार कधी बी घेऊन जायचे. भावाभावानी भांडणं कधी करायचे नाही. आणि रोज सकाळी त्याचा जाऊन बांध करायचा. एक राहायचा आपण महाराज. एक काय झालं असतं हो छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रात जर जन्मले नसते तर हाहाकार मातला असता सर्व. त्यावेळेस राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंनी विचार केला, पुत्र व्हावा आयसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा, कन्या तरी आयशी देई जैशी मीरा मुक्ताबाई. हे त्यांचं वाक्य महाराज तुकोबरायाचं त्यांच्यासाठी आहे. आणि मला एक ह्या पॉम्प्लेटवर एक गोष्ट फार आवडली. पहा, आतापर्यंत मी कोण्या पॉम्प्लेटवर बघितली नाही. धर्माचे पालन कुठंच पाहिलं नाही, पण पॉम्प्लेटवरला ते पाहिल्याच्या नंतर म्हणलं आज जर पहिलं नामपर जर कीर्तन नसतं तर तेव्हाच अभंग घ्यायचा होता. खूप बोलण्यासारखा अभंग आहे. आपण घरी बसलेलो हो, आपल्याला काही कळत नाही बाहेर काय चाललंय. अहो परमार्थातले जे माणसं आहेत त्याला माया ममता हे कळतं, पण जे परमार्थात नाहीत, परमार्थाला जे नाव ठेवतात ना महाराज, आणि जे परमार्थाला मानित नाहीत तर तिथले मस्सा जोक सारखे प्रकरण होते महाराज. किती निष्ठुरपणे सरपंचाचा खून केला माहिती तुम्हाला? 4 तास त्याला मारित होते. 4 तास. आपल्या बिडी प्यायचं लायटर आहे ना बाबा, त्या लायटरने डोळे फोडले, त्याचे जीभ कापली. शेवटच्या क्षणी पाणी मागितलं तर तोंडात मुतले. बिचारा वन घरच्याला आठवत होता, मला मारू नका, काय पाहिजे तुम्हाला देतो, पण नाही. म्हणून जीवन जगत असताना आपल्याला या संसारातून मुक्त होण्यासाठी परमार्थाची कास धरणं फार गरजेचं आहे. तुकोबरा येडे होते का अभंग लिहायला? आपल्यासाठी धर्मग्रंथ लिहून ठेवले त्यांनी. आपण सहज बोलताच कोणालाही काही कसं बोलतो, काही बोलतो, त्याला काही अर्थ नाही महाराज. हाल सगळे मित्र जत्राला चालले ग, मला 10 रुपये दे ना आई, मला 10 रुपये दे ना आई ना, दिना बरं दिना. लेकरायचा हट्टा असतो माय बाप. आणि आईवडला पुढंच माणूस काय करतं, मागत असतं. हट्ट आई वडीलच पुरू देत ना आपले. म्हणून बऱ्याच वेळेस मुलगा आईला झटत म्हणला, आई दिना बरं. ताडकन दिशी आईला पोराच्या गालात चापट मारली. नाही म्हणून सांगितलं ना तुला पैसे. महाराज 7 वर्षाचं लेकरू ढसा रडत चुलीपाशी बसलो. माता भगिनी उठली, शेजाऱ्याच्या घरी गेली, मला 10 रुपये उसने दे. कशामुळे झालंय? मालकानं सगळं सर्वस्व व्यसनामध्ये विकून टाकलं दारू पिऊन. आज 10 रुपये देण्याची ऐपत त्या बाईची मुलासाठी नाही. सासून 2 रुपये ठेवलेले शेवटी
आईचं काळीच 10 रुपये साचलेले पोराला कवळकीला घेतलं, कडीला घेतलं. रडू नको रे म्हणले बाळा, चुकलं माझं, हे 10 रुपये घे आणि जत्राला जा. आई घाई घाई 10 रुपये आणायला आतमध्ये गेली असताना चुलीवर महाराज काळा चहा ठेवलेला होता आणि क्रम असं बघून तापलेलं होतं. 10 रुपये घेता घेता चहाचं पातेलं चहा सांडण म्हणून पदराने धरलं चहा आणि खाली ठेवला. चर्र दिशी बघून आईच्या दोन्ही बोटाला पळलं. तसे 10 रुपये आणल्याच्या नंतर मुलाच्या हातात दिले आणि मुलाने हा प्रसंग पाहिला. आईच्या बोटाला चरकन दिशी पळलं. पोराने 10 रुपये घेतले, यात्रेत गेलं, आपल्या 4-2 मित्रासंग गेलं. तिथं इळभर खेळलं, बागळलं. काय त्याला जत्रामध्ये खावं वाटलं नसन बरं. पेड्याचे गाडे पाहू लागलं, जिलाबी पाहू लागलं, भाज्याच्या गाड्याकडे पाहू लागलं, राज पाळण्याकडे पाहू लागलं. सोबतची मंडळी लहान लहान पोरं त्याच्यासोबतची खेळू लागली. 6 वाजले तरी पोरगं नुसतं ह्या गल्लीतून त्या गल्लीत फिरू लागलं. माता माऊली हो, काय त्या जीवाची अवस्था झाली असेल. बाकीचे 4 पोरं घरी निघून आले आणि त्या मुलाच्या आईने विचारलं, आमचा बाळ्या अजून यात्रेत तुमच्यासोबत आलता, तो आला नाही, मागं कस काय राहिला. येईल म्हणले, तो बी माग खेळत होता तिकडं. महाराज सगळे पोरं त्या पोरांनी घरी जाऊ दिले आणि गपचीप गेलं आणि भांड्याच्या दुकानावर गेलं. भांड्याच्या दुकानावर गेल्याच्या नंतर त्या भांड्याच्या मालकाला विचारलं, बाबा ही कैची किती रुपयाला आहे. बाबा म्हणले, तुझ्याकडे पैसे किती आहेत. म्हणजे 10 रुपये. 10 रुपयाची नाही म्हणले बाबा. पोरग म्हणलं, अजून 10 रुपयासाठी मी तुमचं मायबाप काही काम करतो, पण मला ती कैची द्या. दुकानदार निष्ठुर नव्हता महाराज. जाय म्हणले, काय करू नको, जा ही कैची घे. पोरांनी कैची गुंडाळली आणि परत जिलाबी, बोंड, भजे ह्या दुकानाकडं पाहत 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 घरी आलो महाराज. घरी आल्याच्या नंतर आई दारातच उभी होती. खूप उशीर केला श्री बाळा यायला, मी वाट पाहून पाहून माझा जीव थकून गेला. पोरग म्हणता, आई तू डोळे लावून घे ना, मी तुला एक गंमत आणली. आई लाव ना बरं डोळे. आईनं जसे डोळे लावले तसे आईच्या हातामध्ये पोरांनी सांडस ठेवली आणि आईने पाहिलं कैची. आईला गहीवरून आलो महाराज. अरे पोरग 5 वर्षाचे पोरग आहे, पण पोराला संसार कळाला महाराज. माझ्या आईचे हात सकाळी त्या भगुन्यामुळं चटके बसून 2 फोडा आले आणि त्या पोरांनी महाराज कचटून आईला मिठी मारली. आई मी आता आयुष्यात तुला कधी 10 रुपये मागणार नाही बरं का, चुकलं माझं. दोघं एकूणमेकाला गईवरून रडता रडता आपल्या बापाच्या फोटोकडे पाहू लागले. बाबा तुम्ही जर असते तर हा प्रसंग आज आमच्यावर आला नसता. है का नाही. आई ग थोर तुझे उपकार, आई ग थोर तुझे उपकार, आई ग थोर तुझे उपकार, ये आई ग थोर तुझे उपकार, थोर तुझे उपकार, थोर तुझे उपकार, ये आई ग थोर तुझे उपकार, ये आई ग थोर तुझे उपकार, आई ग थोर तुझे उपकार, आई ग थोर तुझे उपकार, आई ग थोर तुझे उपकार. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, आणि
अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार मिटणार नाही अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार मिटणार नाही आई तुझे जन्मी वाणी या जगात मूर्ती नाही आई तुझे मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार मिटणार अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार मिटणार पुढचं कडवलंय भारी बालपणी मी खेळत खेळत जात होतो गल्ली बोळा अमृताऊनी गोड पाजलास पाना आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार मिटणार नाही सबसे बड़ी है माँ सबसे बड़ी है माँ सबसे बड़ी है माँ सबसे बड़ी है माँ सबसे बड़ी आईसारखं दैवत या पृथ्वी तलावर दुसरं कोणतंच नाही जो व्यक्ती आपल्या आईवडिलाची नित्यनेमाने सेवा करतो ना त्याच्या चपलाच्या सुद्धा मी पाय पडतो महाराज मग पहा एवढा मोठा अधिकार माय बापाचा आहे माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी अभंग आहे महाराज तुकोबरायचं प्रमाण आहे आणि मायबापापेक्षा भगवंतच नाही चला त्या प्रमाण मला कशात असलं तर अरे जगाचा मालक आई बापाची सेवा करता करता तिथं येऊन उभा राहिला तरी सुद्धा कुंडलिकाने वेळ दिला नाही माझ्याकडे वेळ नाही कारण माझं दैव दुःखी होईल जगाच्या मालकाला तिथं उभं राहावं लागलं म्हणून माय बाप केवळ काशी तेने न जावा तीर्थाशी पुंडलिके काय केले उभा प्रब्रह्म ठेले हृदय धरी नारायण हे का नाही तुका म्हणे माय बाप केवळ देवाची स्वरूपेत अवघे मायबाप म्हणून मायबापाचा अधिकार त्याचं मन वळखून त्यांची सेवा करा याच्यामध्ये धन्यता आहे महाराज आता आपल्या अभंगाचे 3 चरण राहिलेत दुसऱ्या चरणामध्ये सांगितलेले जगातलं कोणतंही संकट महाराज जर आपल्यावर आलं ना द्रौपदीचं वस्त्रहरण होताना द्रौपदीला कोणी वाचवलं महाराज द्रौपदीने कृष्णावर एक उपकार केलता ज्यावेळेस शिशुपालाचं मुंडकं श्रीकृष्णाच्या चक्राने उडवल्या गेलं 100 गुन्हे झाल्याच्या नंतर
त्यावेळेस चक्र फिरिता फिरिता श्रीकृष्णाच्या बोटाला लागलं आणि रक्तस्राव झाला. द्रुपदी पळत आली, पदराचा कोपरा फाडला आणि श्रीकृष्णाच्या हाताला लागलं. त्या उपकाराची परतफेड करण्यासाठी वस्त्रहरण होतानी श्रीकृष्ण तिथं आले. मग भगवंत आपल्यावर संकट येऊ देतो का? नाही. अभंगाचं तयाच्या चिंतने निर्केल संकट, तयाच्या चिंतने निर्केल संकट, तयाच्या चिंतने निर्केल संकट, तयाच्या चिंतने निर्केल संकट, तयाच्या चिंतने निरसल संकट तराल दुर्गट भव सिंधू. जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं संकट जर आलं तर आपण एकच करायचं होतं. काय करायचं होतं? नामकंठी धरा. कोणतंही संकट येऊ द्या, भगवंताचं नाम जर तुमच्या मुखात असेल तर तुम्ही कितीही मोठ्या संकटामध्ये असाल तर तरुण जाल हा भवसागर. तुम्हाला रावण मेलेला माहिती आहे ना? तू पाहिला ना रावण? रावण मेला आणि मंडोदरी त्या युद्ध झालेल्या प्रसंगी तिथं रावणाच्या सेवापाशी जाऊन रडू लागली, माझ्या स्वामीला कोणी मारलं, माझ्या स्वामीला कोणी मारलं. बिभीषणानं सांगितलं, प्रभू श्री रामचंद्राने मारलं. कुठे आहेत ते, कुठे आहेत ते, मला त्याला बोलायचंय. धावत धावत मंडोदरी श्रीरामाच्या चरणी तिथं गेली. त्याला विचारलं, काय पाप केलं तर म्हणे माझ्या स्वामीनं तुम्ही त्याला मारलं. श्रीराम म्हणे छान उत्तर दिलं, मी नाही मारलं म्हणे त्याला, मी न मारलं, मी नाही मारलं, तुझ्या मी न मारलं. तुझ्यामध्ये जो अहंकार दडलेला होता ना त्या मीला मारलं मी. रावण तर शरीरानं मेला पण अहंकार रूपी जिवंतच होता म्हणून त्यानं सीतेचं वस्त्रहरण केलं. का? त्याच्यामध्ये अहंकार दडलेला होता की तिन्ही जगाचा स्वामी मीचे. आणि पुन्हा एक गोष्ट, रावणासारखा महान भक्त जगाच्या पृथ्वीवर शिवभक्त कोणी झाला नाही. शिव महापुराण तुम्ही लावलेलं आहे, त्याच्यामध्ये उल्लेख येणारच आहे. सगळ्यात आधीचा जर भक्त महादेवाचा जर असन तर रावण आहे. रावण का भक्त झाला? रावणाला भगवंताच्या हातून मोक्ष प्राप्ती करून घ्यायची होती. म्हणून एक वेळेस चिंतन करीत करीत नारद मुनीकडे गेल्याच्या नंतर नारद मुनी म्हणले, तुम्हाला जर भगवंताच्या हाताने मरण पाहिजे असन आणि हा भवसागर जर तरुण जायचा असन तर तुम्हाला थोडं पाप करावं लागल. तुम्हाला काय करावं लागल? सीतेचं वस्त्र हरण करावं लागल. ते केल्याच्या नंतर रामाच्या मनामध्ये थोडा क्रोध निर्माण होईल आणि क्रोध निर्माण झाल्याच्या नंतर तुम्ही त्याच्या हातून मोक्ष प्राप्तीला जाता. आहे का नाही? भगवंताच्या मांडीवर मोक्ष येणं ही फार मोठी भाग्याची गोष्ट आहे का नाही? आता भक्त प्रल्हाद ज्या कुळामध्ये जन्माला त्या कुळामध्ये सगळं नारायण नारायणच होतं. अभंगाचं 3रं चरण. हा जन्मनीय कुळी वाच स्मरा राम, जन्मनीय कुळी वाच स्मरा राम, जन्मनीय कुळी वाच स्मरा राम, जन्मनीय कुळी वाच स्मरा राम. घडी हाची नेम
कुळामध्ये जन्मलो आणि त्या कुळामध्ये येऊन जर आपण नामस्मरण केलं तर त्या कुळाचा सुद्धा उद्धार होतो. ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. किंवा ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. आपल्यामुळं पाठीमागच्या लोकांना सुद्धा मोक्ष प्राप्तीसाठी मार्ग मोकळा होतो. छत्रपती शिवाजी महाराज ज्या कुळामध्ये जन्मले ते कुळ कसं झालं महाराज? पवित्र झालं. अख्ख्या कुळामध्ये त्यांनी जगात काय केलं? आपल्या नावाचा डंका वाजवला. त्याच्यासाठी आपण सुंदर असे 2 गाणे म्हणू. छत्रपती शिवाजी महाराज बोलो, छत्रपती शिवाजी महाराज की दैवत छत्रपतीनं आमचं दैवत छत्रपती. दैवत छत्रपती नामचे दैवत दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. छत्रपती नामचे दैवत छत्रपती. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं नाव गाजते कळकिल्याच्या दगडावर. देवाचं नाव गाजते कळकिल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजते कळकिल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते कळकिल्याच्या दगडावर. स्वराज निर्माण केले तलवारीच्या पाठीवर. तलवारीच्या धारेवर. नंतर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर. आपल्या निकड्या जातीवर पुन्हा जन्म घ्या जीवित्या भगवानच्या चरणावर. छत्रपती शिवाजी महाराज की संभाजी महाराज की. माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर. गडकिल्ल्याच्या दगडावर. चला उठार उचला भगवान. चला उठार उचला भगवान. दैन्याचा संबळ आणि दैन्याचा संबळ. भगवा म्हणजे जाणं मला भाग्याची ही जाणं मला. भगवा म्हणजे जाणं मला भाग्याची ही जाणं मला. आमचं जीवन भगवान. आमचं जीवन भगवान. धन्य धन्य झालं हरी धन्य धन्य झालं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आपल्या कुळात कोणी जन्मल्याच्या नंतर असं वादळ होणार नाही महाराज. अरे छत्रपती शिवाजी महाराज जन्मले, त्यांच्यानंतर धर्मवीर संभाजीराजे आले. संभाजीराजांनी महाराज आपल्या आयुष्यामध्ये येऊन 120 लढाया मुठभर मावळ्याला घेऊन लढवल्या, पण एकही लढाई न हरता वापस आले महाराज.
पण आपल्यातलेच काय फितूर निघले हो. संभाजीराजाला पकडून दिलं. निस्त्या नावाने औरंगजेब घाबरायचा महाराज. निस्त्या नावाने संभाजीराजे म्हणला की औरंगजेबाला असं छातीत कळा निघायच्या. एवढा मोठा निसता दरारा निसतं मराठा नाव घेतलं की होतं महाराज त्या काळामध्ये. पण आता राहिलं नाही. आपल्यामध्ये एकजूट राहिली नाही महाराज. रेल्वेमध्ये जर गेलं आणि एखादा जर व्यक्ती एखाद्या जागेमुळे भांडणं करीत असेल तर आपलं त्याला म्हणतो गावती कशाला नादी लागतो. नाही महाराज, हे सळसळ तर वाघिणीचं रक्त आहे, मराठा मावळ्याचं रक्त आहे. अन्याय सहन करू नका महाराज. जिथं असता तिथं अन्यायाला वाचा फेडा. कारण अन्याय सहन करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणं एवढं महापापी आहे. म्हणून जिथं कोणावर अधर्म होत असन तिथं त्याला नायनाट करण्यासाठी समोर जा, लढा त्याच्यासाठी, मरण पत्करा, हसत हसत जा, पण सत्याची का सोडू नका. एवढं जरी कीर्तनातून घेऊन गेलं तर कीर्तन आपलं सार्थकी लागलं महाराज. अहो ज्ञानोबराय किती छळ केला हो ज्ञानोबरायाचा. और ज्या ज्ञानोबरायाच्या नुसत्या स्पर्शाने जर इंद्रायणी वाटत असन, जर त्याला इंद्रायणीचं पाणी पिऊ दिलं नसन, काय जगाचा आघात ह्या माऊलीनं सहन केला असन महाराज. हो ज्या लोकांनी तुकोबरायाच्या गाथा इंद्रायणीमध्ये फेकून दिल्या ना, तेच लोक वैकुंठ गमनाला तुकोबरायाच्या पुढे नाचत होते महाराज. मंबाजी भट, रामेश्वर शास्त्री, त्याला कधी कळलं? अंतकाळी. आपल्याला जर अंतकाळी कळू द्यायचं नसन तर परमार्थात या महाराज. कारण अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठूधारा, त्याच्याशिवाय गत्यंतर नाही. 5 मिनिटामध्ये सांगतो महाराज. 4 भावंड, मुक्ताबाई, ज्ञानेश्वर माऊली, स्वपांग काका, निवृत्ती दादा आणि विठ्ठल आणि रुक्मिणी सुखाने परपंच चाललेला सिद्ध बेटामध्ये. पण काही समाज भद्री लोकांना त्यांचा परपंच सुखाने चाललेला देखावला नाही महाराज. संन्यासाच्या कार्ट्या म्हणून त्यांची समाजामध्ये अपमानित वागणूक त्यांना दिल्या गेली. एक दिवस असाच रुक्मिणी माता घरात बसलेली आणि ज्ञानदादाला सांगितलं, ज्ञानदादा आळंदीला जा आणि झोळीमध्ये आपल्याला भिक्षा घेऊन या. ज्ञानदादा म्हणले, माते जातो. ज्ञानदादा इंद्रायणीच्या डोहाकडे गेले. आधी चरण कमल धुवा म्हटले आणि मग 5 घरं मागून परत सिद्ध बेटाकडे यावं ज्ञानोबरायांनी ठरवलं. इंद्रायणीच्या डोहामध्ये पाय धुत असताना महाराज विसोबा काकांनी पाहिलं. अरे संन्यासाच्या कार्ट्या, कळत नाही का? एकदा सांगितलेलं आमची इंद्रायणी का बाटायची ठरवली का? विसोबा काका घोड्यावरून खाली उतरले महाराज आणि 4-2 ब्राह्मणांची काट्टे तिथं खेळत होते. अरे बाप्पा काय रे, केव ज्ञान्या, याने आपली पवित्र इंद्रायणी बुडवली रे, बाटवली, मारा त्याला. काका नका हो काका, आता मी परत येणार नाही. काका घोड्यावरून उतरले आणि काकाने ज्ञानोबरायाच्या छातीमध्ये महाराज लात मारली आणि त्या 4 पोरांनी चिखलामध्ये ज्ञानोबरायाला बुडवलं, मारलं. एका मुलाने दगड मारला, ज्ञानोबरायाचं टकुरं फुटलं महाराज. ज्ञानोबराय रडत 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 सिद्ध बेटाकडे आले. सिद्ध बेटाकडे येत असताना लांबूनच रुक्मिणी मातेनं पाहिलं. ज्ञाना म्हणून किंकाळी मारली आणि मिठीशी धरली. काय झालं ज्ञाना? ज्ञानोबराय आपल्या माईला सांगू लागले, घोड्यावरून एक काका आले आणि काकाने माझ्या छातीमध्ये लात मारली. आई कळ निघली ग आई. तिथं 4 पोरं आले, त्यांनी बदा मारलं, एकाने दगड मारला. ज्ञानोबरायाला आतमध्ये घेऊन गेल्याच्या नंतर रुक्मिणीनं आपल्या पदराचा तुकडा फाडला, ज्ञानोबरायाच्या डोक्याला बांधला. तितक्यामध्ये विठ्ठलपंत बाहेरून आले. रुक्मिणीनं तांब्यामध्ये पाणी आणलं, विठ्ठलपंतांना दिलं महाराज. दिल्याच्या नंतर आता तुम्ही पैठणला जा
आणि आपल्याला जो कलंक लागलाय ना, संन्यासाचे कार्टे म्हणून आपल्याला हिनवतात ना, आपल्याला धर्मामध्ये घेत नाहीत ना, याच्यासाठी तुम्ही न्याय मागा. विठ्ठलपंत उठले महाराज आणि सिद्ध बेटावरून पैठणच्या धर्म महापंडिताकडे आले. महापंडिताकडे आल्याच्या नंतर महापंडितापुढे लीन होऊन म्हणू लागले, महाराज आमच्यावर चाललेला अन्याय, आमच्या कुटुंबावर चाललेला अन्याय थांबवा हो महाराज. तसा थांबवता येणार नाही. एकदा संन्यास घेतल्याच्या नंतर पुन्हा प्रपंचामध्ये येण्याचा अधिकार धर्मशास्त्रामध्ये लिहिलेला नाही. एकच सांगतो तुला, जर तुम्हाला धर्मशास्त्रामध्ये परत घ्यायचा असेल तर तुला याची शिक्षा भोगावं लागल. जी महाराज तुम्ही जी शिक्षा द्याल ती भोगायला तयार आहे. मी शिक्षा भोगून माझे मुलं बाळ जर तुम्ही प्रपंचात घेत असताल, त्यांची मुंज होऊ देत असताल आणि माझ्या मुला बाळाचा त्रास जर कमी होत असेल तर मी काहीही शिक्षा भोगायला तयार आहे महाराज. पैठणच्या धर्मशास्त्रामध्ये गेल्याच्या नंतर रुक्मिणी मातेला आणि विठ्ठलपंतांना असं वाटत होतं आम्हाला आता न्याय भेटल. ताळकंदिशी पैठणचे शास्त्री गणेश शास्त्री उठले महाराज आणि गणेश शास्त्रीने आदेश दिला, देहांत प्रायचित्त. जर तुला तुझ्या मुलाचा संसार सुखायचा पाहायचा असन, त्याचे मुंजे करून घ्यायचे असन तर देहांत प्रायचित्त हा एकमेव पर्याय आहे. महाराज नका हो एवढी कठोर शिक्षा देऊ. आमच्या पाठीमाग लेकरायचं कसं होईल, समाज त्यांना त्रास देईल, मारील, पुन्हा जमणार नाही. कागदावर मोहर उमटली. आता साष्टांग दंडवत केला आणि विठ्ठलपंत कुलकर्णी सिद्ध बेटाच्या मार्गी लागले महाराज. सिद्ध बेटात आल्याच्या नंतर रुक्मिणी माती हसत 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 विठ्ठलपंतांना म्हणू लागली, झालं ना आपल्या मनासारखं, झालं ना आपल्या मनासारखं. स्वामी सांगा ना, काय म्हणले पैठणचे स्वामी, काय म्हणले पैठणचे पंडित, सांगा ना मला, तेवढं सांगा ना. क्षणभर आनंद आणला आपल्या चेहऱ्यावरती विठ्ठलपंतांनी आणि रुक्मिणी मातेला सांगू लागली, माते आता आपल्या मुलाचा त्रास संपला बरं का. रुक्मिणी मातेला काय पत्र लिहिलेलं हे माहिती नव्हतं बरं का. आणि मग घरात गेल्याच्या नंतर मला पाहू द्या ना ते पत्र, मला पाहू द्या ना पत्र. रुक्मिणी माते त्या पत्रामध्ये मला देहांत प्रायचित्त ही शिक्षा मिळाली, तरच आपल्या मुलाबाळाचा त्रास कमी होईल. पायाच्या खालची वाळू सरकली रुक्मिणी मातेच्या आणि ढसा ढसा मुलाकडे पाहून रडू लागली. नाही धनी, नाही नाही, असं नाही. मी तुम्हाला एकट्याला मृत्यूची शिक्षा होऊ देणार नाही. देहांत प्रायचित्त तुम्हाला एकट्याला घेऊ देणार नाही. जायचं तर सोबतच जायचं, ठरलं तर मग दोघं सोबतच जाऊ. पण रुक्मिणी मातेने विठ्ठलपंताकडे एक विनंती केली, माझ्या मुक्तीला खूप पुरणपोळी आवडती हो. ज्ञानोबा दादाने किती वेळेस माझ्याकडं मांड्याचं जेवण मागितलं, मी देऊ शकले नाही हो त्यांना. रुक्मिणी मातेच्या डोळ्यामध्ये आसरू आले महाराज. विठ्ठलपंत धायमोकून रडू लागले. आज पोहायला काही केलं तरी पुरणपोळीचा नैवेद्य आनंदाने खाऊ घालायचा. आणि संध्याकाळी ठरलं 12च्या नंतर देहांत प्रायचित्त इंद्रायणी नदीच्या ढामध्ये उडी मारायची. मातेचं काळीज 3 वर्षाची मुक्ता, 5 वर्षाची ज्ञानोबराय, सोपांग काका, निवृत्ती दादा सगळ्याला एकदा आपल्या मांडीवरती घेतलं. आईनं मुक्ताईचा चूप असा मुक्का घेतला. आपल्या कवटाईनं 4ही लेकरं भावंडायला एकदा डोळ्याने आपल्या पाहून घेतलं. आणि आज पोरा हो तुम्हाला नैवेद्य द्यायचं आहे बरं का, पुरणपोळीचं जेवण. ज्ञानोबाईला काय करतंय, मुक्ताबाईला काय करतंय, स्वप्न काकाला काय करतंय, काय कळणारे महाराज. आपले आई वडील संध्याकाळी देहांत प्रायचित्त घेणार आहेत. नाही कळलं दादा.
संध्याकाळी जेवले महाराज. मुक्ताईला आपल्या स्वतःच्या हाताने 2 घास खाऊ घातले. कारण आईची ममता महाराज. आईला वाटलं हा संध्याकाळचा कष्ट आहे आता. मुक्ती आज तुला सोडून जायचंय ग. ज्ञाना मी गेल्याच्या नंतर माय होऊन माया मुक्तीला जप बाई. आज जायचं हो महाराज. 4 भावंड झोपले. जेव घातलं आणि झोपले. हळूच कोण विठोबारा विठ्ठलपंत जागे झाले. रुक्मिणी रुक्मिणी चला. पहाटेचे 3 वाजलेत. रुक्मिणी माता गाढ झोपेत होती आणि मुक्ताईचा हात असा घेऊन उशाला झोपलेली होती. तेवढ्यात विठ्ठलपंतांनी रुक्मिणी मातेला 4 वेळेस हाक दिली. रुक्मिणी माता उठल्या आणि हळूवारपणे मुक्तीचा हात खाली काढून ठेवला आणि गालावरून हात फिरवला. महाराज मुक्ते येते ग. आणि ज्ञानदादा सोपान काका याच्यापैकी निवृत्ती दादा मोठे होते म्हणून 4 वळी त्याच्यासाठी लिहून ठेवल्या. निवृत्ती दादा तू सगळ्यात मोठा आहेस रे. माझ्या मुक्तीला सांभाळ. ज्ञानदादा तू जगाची माऊली आहेस. माईची ममता माझ्या मुक्तीला दी. आम्ही तुमच्या सुखासाठी तुमचा त्रास कमी व्हावा म्हणून देहांत प्रायचित्त घेण्यासाठी इंद्रायणीमध्ये उड्या टाकत आहोत. आम्हाला माफ करा. महाराज पहाटे 3 वाजता दोघा नवरा बायकोने इंद्रायणीच्या डोहामध्ये उडी मारली आणि 4:30 वाजता निवृत्ती दादा उठले. निवृत्ती दादा उठल्याच्या नंतर निवृत्ती दादाच्या उशाला एक कागद होता. तो कागद पाहिल्याच्या नंतर निवृत्ती दादा ढसा ढसा रडू लागले. आईनं का केलं असन, असं का केलं असन. तितक्यात ज्ञानदादा उठले. ज्ञानदादांनी तो कागद पाहिला. सगळेच भावंड उठले आणि एकच कल्लोळ केला. आई म्हणून हाक मारली. पण आई आता ढगाळ गेलेली होती. इंद्रायणी नदीमध्ये विलीन झाली होती. आता आई का भेटणारी का परत झाली लेकरांना नाही. महाराज एवढा मोठा वनवास या लेकरांचा भावंडाचा झाला. असे जर लोक समाजामध्ये असतील महाराज तर काही कामाचं नाही हो. असला परमार्थ ज्या ज्ञानोबारायांनी जगाची माऊली म्हणून आपल्याला ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ भेट दिला. एवढा मोठा त्रास सुद्धा सहन करून आज आपल्या पदरामध्ये विनामूल्य ज्ञानेश्वरी दिली. सगळ्यात मोठा ग्रंथ आपल्याला अर्पण केला. ही जगाची माऊली झाली महाराज. ही माऊली परत होणार नाही. म्हणून ह्या दृष्टांतातून माता माऊली तुम्हाला विनंती करतो हो. मी आजपासून आपले मायबाप जर घरी असतील तर माऊली त्याला जपा हो. आपल्या एका शब्दाने ते मरून जातात हो महाराज. एका शब्दाने त्यांचं आयुष्य तरी काय. अहो जाण्यासाठी तर सगळेच आलो हो महाराज. आपण राहासाठी कोणाला नाही आलं. सगळ्याच्या तारखी ठरलेल्या आहेत महाराज. आज मी जाणार आहे. उद्या तुमची तारीख लिहिलेली महाराज. पण कोणासोबत आजपासून जगामध्ये निश्चय करा. मी भगवंताची शपथ घेतो. मी कोणासोबत वाईट वागणार नाही. कोणाचे पैसे उसणे असतील तर घेतलेले देऊन टाकीन. कारण त्याच्यासाठी तुम्हाला नरकातनं भोगावं लागते. व्यवहार चांगला ठेवा. कोणाची स्त्री बाई बहीण असन त्याच्यावर वाईट नजर ठेवू नका महाराज. सगळ्यात मोठं पुण्य ते महाराज दुसऱ्याची. अहो तुकोबरायाच्या आयुष्यामध्ये तुकोबराया हरिकृष्ण हरिराम म्हणत बसलेले असताना भगवंतांनी त्यांची परीक्षा घेण्याची ठरवली आणि एक माऊली नर्तिकी त्यांच्या पुढे नाचवली. पण तुकोबरायाने ती ओळख केली आणि तुकोबराय म्हणली जाय व माते न धरी असं आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. पुन्हा एक अभंग सांगतात परदर्वे परनारी याचा धरी रे विटाळ. छत्रपती शिवाजी महाराजाच्या काळात बी तसंच झालं महाराज. 4 सैन्यांनी एक बाई धरून आणली. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी माता म्हणून सन्मान केला आणि वापस पाठवली. महाराज एवढं जर तुम्ही आज केलं तर हे कीर्तक आपलं सार्थकी लागल बरं का. ज्ञानोबा सारखा त्रास तुकोबारायासारखा त्रास जर त्यांनी सहन केला नसता तर आज आपल्याला ग्रंथ तुकोबारायाचा पाहायला भेटला नसता महाराज. तुकोबारायाची साधना एवढी होती महाराज. ग्रंथ वह्या बुडलेल्या फक्त नामस्मरणाने बाहेर आल्या. भगवंत घेऊन आले. एवढी नामस्मरणामध्ये ताकद आहे. तुमच्यावरलं कोणतंही संकट असेल
फक्त नाम जपा. मी अगोदर सांगितलं कामामध्ये काम काही म्हणा राम किंवा सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता नाम तेने सदा चित्ता समाधान किंवा एक गाव आम्ही विठोबाचे नाम आहे का नाही. ह्या सगळ्याचा मेळ जमा करून शेवटच्या चरणाचा आपण आज तुका म्हणे कोटी कोळीते पुनीत तुका म्हणे कोटे कोळीते पुनीत तुका म्हणे कोटी कोळीते पुनीत तुका म्हणे कोटी बन को मायबाप एकदा आपले हात वरती घेऊन भगवंताचं नामस्मरण. विठ्ठल माझा 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 माझा